माय बी 9 वाजू राहिले, येते का नाही रे गुणंतले का? हा फोन लावून त्याले, फोन लावणं, फोन लाव. फोन कुठे आहे त्याच्यापाशी? फोन असायला तर पाहिजे ना, मग नाही तर रेद्रोक लावला असता. मग फोनच नाही त्याच्यापाशी. मायची आपण एक फोन नाही राजा, एक फोन तर घ्या लागत होता त्यानं. एक फोन माय बिंद अर्जंटच्या कामी कसं पळावं माणसानं, सांग बरं तू सांग. का बे हिरामन, फोन तर होता बे त्याच्यापाशी. होता ना फोन. मी मग किती वेळा फोन लावले त्याले. तर फोन होता त्याच्यापाशी. फोन होता, बरोबर आहे तुमचं, होता फोन, पण ते हरला ना ते गंजीपत्त्यात फोन हरला ते. हो बापा बापा, फोन हरला. काही दिवसांत घर दावणीवर लावायचा होय नाही. आयले को हो बंद मारा ते, खेत जाऊ नका ते, धंदे बंद करा ते. गावातलं वातावरण बघू राहिली तुम्ही. तुमचं पाहून लहान लहान लेकरं मग खेळतात ना. मग खेत जाऊ नका ते गावात नाही, आता सांगून ठेवून देऊ राहिलो. मग म्हणजे सांगितलं नाही. हटो कोण खेळते हो, कोण खेळते? टाइमपास एखाद्या दिवशी चालते वावराकडे गेल्यावर टाइमपास. मग रोज रोज कोण खेळून राहिलं? कोणापाशी पैसा आहे इकडे? मग बरं मग सांगा ना कसं करायचं तर. येता का मग त्याच्या घरी डायरेक्ट? सांगा डायरेक्ट येता का, बोला पटकन. नाही ना आबाजी, जातात नाही सण तसं. डायरेक्ट गेल्यावर त्याची सासू काय म्हणीन, मला मारायला चालले म्हणीन, एवढे जण बोलावले म्हणीन. आहे का नाही? कायले बापा घरावर गोटे अंगावर माती घेता बिन का मी? नसली द्या पधून जायची. जेव्हा त्याचं बोलावणं आपल्याला आलं तेव्हाच जाऊ आपण, तसं काही जाऊ नाही. अबे मग त्याचं बोलवायचंच नाही आपल्याला. मग नाही बोलावतो म्हणे, मला सांगेन ते आवाज द्यायला येतो म्हणे तुम्हाला. तुम्ही फक्त अति बसून राहा म्हणे. हो मला म्हणे शांताराम भाऊले, बुड्याले, सरपंच साहेबाले आणून ठेवू म्हणे ती. मी आवाज द्यायला येतोच म्हणे. हो असं म्हणे का? बरोबर येऊ दे ना मग. हो येईनच ना मग ती. हो काही म्हण, पण हिरा म्हण बाजू ते सासूचे भांडण नाही पाहिले म्हणले तर. आम्ही पाहिले होते बापा लग्नाच्या खेपी. बापा 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 काय भांडणं करायचे बाई. बापा 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 सबन म्हणलं वराडतीनं हे केलं म्हणलं. मग थंडगार करून ठेवलं असं म्हणलं. मग बापा बापा काय तिचं बोलणं, काय तिची अभद्र भाषा. बापा बापा आम्ही म्हणलं मुखर्जीच राहिलो म्हणलं, काहीच बोलतो नाही म्हणलं तिथे. त्यातून निघून गेलो म्हणलं आम्ही. हो तिले आपल्या गावातल्या बाया भांडल्या नाही ना. आपल्या गावातल्या बाया भिडा लागत होत्या सबनायनं लेखाची ना. आपल्या गावातल्या बाया मुक्याच होत्या. आज कोणीच नाही बोललं तिले. मग आता आपण माणसं झालो. माणसं कसे बोलता सांगा तुम्ही, आहे का नाही? ना आपल्या गावातल्या बाया भिडल्या लेखाच्या काम ना धाम. इरी तिला चबर करते. आणि जशी तोंड उघडायचं त्याची उघडत नाहीत लेखाच्या. मग मस्त दिले तरी दाखवलं असतं हिसकाचं. मग किती जमलं असतं खास. आता माई बायको खसर आहे म्हणलं भांडायले. हो अंगात नाही जाळजुळ्या मस्त धष्टपुष्ट आहे एकदम. बरं पैलवानच आहे. तर ती मुकीच होती लेखाची. काहीच नाही बोलली. मग भी का काय मालूम काय करते तिथं. हो ना आपल्या गावातल्या बायकोची काम आहेत का बे? मग खाणं हागणंच पाहिजे त्याले. काहीच नाही करणं. मग जरासे भांडल्या नाही त्याला तेव्हा हिसका दाखवला असता. तर आज म्हणलं हे दिवस पाहायचे काम नसते ना म्हणलं. मग एवढी ते बाई नाटकच नसती करत म्हणलं. मग तर चांगली मुरत होती. तर ती हे नव्हतं ना, तू पाहिजे होता हिरा म्हणतात ती. तुम्ही कुठे गेलते बे? तुम्ही दिसले नाही का? हो कुठे गेलते म्हणलं? लग्न लावले नव्हते. कुठे गायब झालते दिले का ते? मग आले तुम्ही जेव्हा दिसले का? कुठे गेलते तुम्ही? कुठे गेलते कुठे? काय सांगू राहिले तुम्हाला? बरं तर बरंच आहे. आम्ही गेलतो तिकडे गेलतो जराचं काम होतं. तिकडे गेलतो जराचं गया हे करायला, वल्ला करायला, गळाले खरखर करे. गेलतो मग तिकडे जराचं. 90 प्यायला गेलते तुम्ही लेको. हो इकडे भांडणं आणि तुम्ही तिकडे फरार झाले लेको. अरे का इकडे दांगडोचा करला का जरासा काही ना काही. मग लेको जाऊ दे आता, बंद मारा विषय. झालं गेलं. जाऊ दे तिकडे. झालं ना आता, लग्न झालं सबन झालं. आता काय करता त्या विषयावर चर्चा करून, आहे का नाही? हो ना जवाचे तवाच असते ती. हो तवाच दिसका दाखवला असतं त्या बाईले. तेव्हा जमलं असतं. हो ना आता काय फायदा नाही. हो फायदा काही नाही म्हणजे फायदा आहे म्हणलं. मग आज रोजी जर आपल्या गावातल्या बाया बाईले भांडल्या तर चांगलं जमते ना म्हणलं. बदला होते ना त्याचा. मग अरे हो राजा आबाजी, तसं जमते राजा. तसं जमते. इले हिसका दाखवाच लागते राजा. आपल्या गावातल्या बाया सबंधनी मिळून तिले हिसका दाखवून द्यायला लागते. हो अरे जाऊ द्या ना बुवा, कायले नसली ते आपण. राहू द्या ना तिकडे. आपण इकडे भांडणं मिटवायला आलो का भांडणं करायला आलो महाबीन त्या बाई संग? राहू द्या ना, पाहुणी मान बाई आहे ती. कुठे भांडणाची गोय? हिरामन अबे आला का तू? अरे बाबा किती वार कुठची वाट पाहून राहिलो आम्ही. बाबा कटालो होतो आम्ही. घरी जायच्या रंगात नाही होतो आम्ही. मग हो ना बाबा, भांडणं झाले म्हणलं. भांडणं झाले मामा सासूचे. राजा लय धुनकली म्या. हो तिनं धुनकलं मला आणि म्या धुनकले दिले. चांगलं हे झालं म्हणलं. फक्त झोडझाडच राहिली होती, बाकी सबंध झालं म्हणलं. हो काय गोष्ट करून राहिला?
शक्य नाही रे म्हणलं बाबू हे. हा शक्य नाही म्हणलं, अशक्य आहे म्हणलं हे. काही घुलू नको तू. हा शिवाय झुनकलं म्हणते तिले. अबे फेक ना बे, निरा खोटा बोलू राहिला तू खोटा. हो मला नाही वाटत. हो बाबाजी खरंच ना बा, शपथ घेऊन सांगू राहिलो, चांगली धुनकली म्या. हो चांगली धुनकली. हो लय लय भांडणं झाले, लय बाबा बाबा लय जो 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 जोरानं बोले मले. हो लय अरे करे बोले. जवळचा मान नाही मला, मान नाही दिला तिनं, मान नाही त्याला. लय जोरानं नाव डेरिंग न करे अरे करे बोले मले. अशी धुनकली सोडून द्या. आता रिपोर्ट द्यायला जातो म्हणे. हा उद्या पाहिजे पोलीस स्टेशनात मी. हा रिपोर्ट द्यायला जातो म्हणे. त्याला मी म्हणलं चाल जाय 10 रिपोर्ट दे. हो एका रिपोर्टला नाही भेट म्हणलं मी. मग अरे बापा असं काय म्हणलं बापा बापा बापा, आता मेला तू. अबे ते खरंच रिपोर्ट द्यायला जाते ते बाई. सबन पोलीस स्टेशन अंगावर घ्यायची होय ते. हा असं कायलंच म्हणलं त्या बापा बापा बाबा. आम्ही येत होतो ना भांडण निपटवायले. तू राजा घोर केला बे का, घोर केला निरा. हो असं काय खरं नाही बापा तुझं. हो काय असं कसं खरं नाही. गुणंता आम्ही हा म्हणलं तुला कोण. मी हा कोणी नसलं तर मी हा म्हणलं. तू काही टेन्शन नको घेऊ का. सांग मग जाऊ पोलीस स्टेशन. ते माया भिंत पाहून घेऊ पुढच्या पुढे काय होते तर. पण त्या बुट गेले. त्या बुट गेले हिसका दाखवतात आहे आपल्याला. हो लय माजूर आली ते. थांब तिले मसाला पाहिजेच. हो मेवना त्या मेवण्यानं मारलं गिरलं का तुले. काय धमक्या गिमक्या दिल्या का सांग मला फक्त तू. हो म्हण फक्त तू. नाही त्यानं काय नाही म्हणलं बाबा. ते कसा सुधारला हा काय समजून नाही राहिलं मला बापा. हो कसा डोसक्यातनी लाईट लागला त्याच्यात. मला लय मान सन्मान दिला त्यानं बापा. हो का बोले या म्हणे जवळ या बसा म्हणे. जेवण घेऊन झालं का नाही म्हणे. ते मस्त बोलला मला. हो हा म्हणे मामा आले धरून. हो पण मॅच नाही मारलं बा. कसं चांगलं नाही वाटत ना सासूले माराव आहे की नाही. मेवना सुद्धा मग तुला का नाही बापा. हो एक नंबर सुधारला बा. कसा सुधारला तर. हो लग्न राहिलं पण राहिले त्याचं. हो म्हणून लग्न करायचं असं ना दिले. सुधरात लागणं. दादागिरी केल्यानं थोडी जमते काम आहे की नाही. त्याची माझ्या भारी आहे ना. त्याच्या मायच्यानं पोरगीने भेटू राहिली त्याले. हो काय सांगू तुम्हाला. मग आता कसं करायचं. आमचं काम आहे का मग कसं म्हणतं मग जाऊ आम्ही घराकडे मग सांग मग. नाही तुमचं काम नाही म्हणलं. जाऊ शकता जर म्हणजे बा काम नाही सध्या. जेव्हा काम पडलं तेव्हा यायचा बापा. हो आता ते जातो म्हणते पोलीस स्टेशनने रिपोर्ट द्यायले. आता पोलिस गिरीचं घरी आल्यावर सांगता बाबा जरा असं याचा काही बोलू लागले म्हणलं. हां हो येतो ना काही घोर नाही. तुला कोण जाऊ आम्ही काही टेन्शन नाही. हो चला आबाजी येतो म्हणलं मी. मला जरा शुगर आहे की नाही तर झोपतो म्हणलं. जरा झोप येऊन राहिली झोपतो. हो जा झोपा. हो त्या सध्या तर तुमचं कोणाचंच काम नाही. पण उद्या पोलिस गिलीस आले बाबा घरी मला पकडून नेऊ राहिले तर याचा बाबा जराशे अळवाले गिळवाल्या नेऊ नका म्हणा. आंदोलन करता बाबा जरासं काही ना काही. पुरुष बचाव. असं कसं काहीतरी करता. हो नाहीतर करसान घोर बाबा. बुडी कुन निघसान त्या. हो नसला ते घोर. अबे तू बिनफिकीर राह. आम्ही तेव्हा कोण जाऊ काही टेन्शन नाही. असे कसे पोलिस नेतील तुले. मग काही गुन्हाच नाही ना तुला. मग कशी नेतील तुले. मग तुझी बायको तेव्हा संग भांडणं करते. तुझी सासू तेव्हा संग भांडणं करते. आणि पोलीस तुले नेतील का. चुकीचं आहे. नाही चुकीचं आहे. आम्ही हाव तेव्हा कोण काही टेन्शन नाही. आम्ही सांगतो बरोबर गवाही देतो ना आम्ही. मग ठीक आहे जाऊ दे तिला पोलीस स्टेशनात. पाहू आपण. ठीक आहे मग येऊ का मग आम्ही जरासं झोपतो म्हणलं. नाही की नाही उद्या पाहू मग काय होते तर. हो जा झोपा. उद्या पाहू काय होते ते लगाचं. चालेल मग शांताराम चाल उद्या पाहू मग चाल. देऊ कर बाबू चेतन ना पोळी गिळी देऊ का जराशी. बस झालं माया काय पोट भरलं माया. हो मला धकून यायला लागा. हो ना जराशी कोरक्षी. बस झालं. हो काय मग आता त्या बापाला आवाज दे म्हणलं. हो जाय करू राहते उपाशी. जे आवाज दे जेवण करून घ्या म्हणा. मग जेवणावर राग कायला काढता म्हणा आहे की नाही. आम्हाला काही समजत नाही बाबा. आहे तू काही रागात नाही बोलतो बाबा. भांडणं करतं आणि वरून प्रेम दाखवून राहिली. जेवायला बोलावून राहिली. काही समजून नाही राहिलं मला. मग कवर उपाशी ठेवतं. गावातले लोक मलाच नाव ठेवते ना बापा. मग दे आवाज दे त्याला जेवण करायला. मग हो दे तुम्ही आवाज द्यायले. पण मला एवढं सांग पहिल्या हे भूत खायलाच बोलावलं तो आहे. आजीले मामाले कायले बोलावलं बिनकमी तमाशा करायला. हे किती भांडणं करू राहिले पाय बरं. त्याचेच भांडणं सुरू आहे दोघा मायले काचे. हो ना बापा कायलेच बोलावलं मी. काय समजून नाही राहिलं मला. कशी बुद्धी सुचली मला काय म्हणू मी दोघाले बोलावलं मी. राहिले आमचे भांडणं निपटवायचे तेच भांडणं करून राहिले बापा. काय होईन तर हो बापा. आता रिपोर्ट द्यायला जातो म्हणतो बापा आता उद्याच्या बापाच्या नावानं. हो ना आता बाबा चांगलेच बोलून राहिले होते का नाही प्रेमानं. बुडीला काही काम अरे का रे बोलायचं. हे ते शिवाय देऊ राहिली होती बुडी. आरामखोरा करू राहिली होती. आता शिवाय देते का कोणी जवळ. बुडीला अक्कल नाही दिसून राहिली मला काही. नाही तर काय होते रे बाबू वया मनानुसार बरोबर कळा वाटते माणसाले. अहो याच कारणाने मामाचं लग्न नाही होऊ राहिलं. मग कोणी पोरगी द्यायला तयार नाही म्हणलं. मग पोरगी पाहायला गेली की निरा आजी ती बडबड करत राहते बोलत राहते याले त्याले. मग पोरगी अशीच आहे. पोराचा बाप असाच आहे. पोरीची माया अशीच आहे. असं बोलत असते का कुठे. मग त्याच कारणानं मामाचं लग्न नाही होऊ राहिलं म्हणलं. मग आता काय करावं बाबा तूच सांग. आता काय करावं सांग बरं. बुडी तशी निघाली. बाबा तसे चांगले आहेत. बाबा गरीब आहेत. पण बुडीच आहे अज्जात. कशी काय करावं काही समजून नाही राहिलं म्हणजे आता. मग आपण काय करू शकतो आता त्याला सांग.
करू शकतो आपण, काऊन नाही करू शकत. मग तू का नाही मामाला इथेच बोलावर राहिले. हो मस्त कामाला जात जा म्हणा इथेच, इकडेच पाहत जा म्हणा. तिकडे काही जाऊ नका म्हणा. हो बुडीले राहू द्या म्हणा तिकडे, तू इथेच थांब म्हणा लग्न व्हायच तर. हो अरे हो रे, पाय बरं मला सुचलंच नाही राजा इथं. पाय बरं मस्त मस्त रे, मस्त चेतन, मस्त. पण तबाब ठेवीन का म्हणलं त्याला, ठेवीन का? राहू दे ना ती, राहू देतात ना, राहू देते. प्रेमाने बोललं का नाही कोणी राहू देते कोणाला. मग चांगलं नाही बोला का, तू भांडणच करतो उठलं की सुटलं. मग भांडणं देणं हे कामाने नाही भांडणं करणं. मग लोक म्हणलं किती हसतात म्हणलं आपल्याला. मग रोज भांडणं तमाशा ऐकतात आपल्या घरचा. मग नेलं उठलं की सुटलं पायटे भांडण राहतात आपल्या घरी. चांगलं वाटतं काय हे, चांगलं दिसतं का म्हणलं. मग आता इथून पुढे माया लग्न करावं लागते. मला पोरगी भेटीन का मग सांग ना तूच. मामाला भेटू राहिली का, मग मला भेटीन का सांग तू. बापा बातच मोठा झाला रे तू. मोठमोठ्या गोष्टी करून राहिला. मस्त रे, समजलं तुला का, समज आली तुला जराशी नाही. बरं ऐकतो तू, ऐकतो. आतापासून भांडण नाही करत मी. चांगले वागतो बापा. तो लग्न झालं पाहिजे ना, आहे का नाही. आतापासून चांगले राहीन मी, भांडण नाही करीन काय नाही बापा. मस्त चांगलं राहीन गोडीनं. हो पण त्या बाप तर दुसरं लग्न करतो म्हणते रे बाबू. मग आता कसं? काही नाही, निवळ कोळल्या धमक्या ऐकते, कोळल्या धमक्या ऐकते. काहीच नाही करत दुसरं लग्न दुसरं लग्न. मग या वयात पोरगी तर भेटली पाहिजे. मग इकडे मामालाच नाही भेटून राहिली, त्याला कुठून भेटीन. मग याच तरी लग्न व्हायला, मामाचं लग्न नाही झालं. मग बरं मग राहू ना मग गोळीनं. आपण आता गोळीनं राहू मस्त. आहे का नाही. मामाला इथेच बोलवून राहिले. त्या बुटगिले राहू दे तिकडे, होले पाहिजे. निरा भांडणं करत राहते. हो मी सांगतो बाबाला समजावून. आहे का नाही, सांगतो मी, काही टेन्शन घेऊ नको तू. निपटून टाकाय तुमचं काय आहे आपापसातले मतभेद. मी बाबाला सांगतो, मामाला राहू दे म्हणतो इथेच. आहे का नाही, इथेच कामं धंदे करतील म्हणतो, ते इथेच राहतील म्हणतो. हो बरं चालते ना, चालते. पण मला एकाच गोष्टीचं टेन्शन आलं पाहिलं का. आता उद्या कसं होईल म्हणलं. बुडगी तर रिपोर्ट द्यायला जातो म्हणते त्या बाबाच्या नावाचा. कसं होईल म्हणलं उद्या. ते पाय जायचे तुम्ही बाबा कोणी जाऊ द्या. मामा तू बाबा कोणीच बोल जाऊ द्या. त्या बुडगीला एकटं पाळा. हो मग कसा रिपोर्ट चालेल. आहे का नाही, बुडीच भांडणं करते म्हणा. मग बुडीने शिवाय दिल्या म्हणा, असं बोलायचं ना तुम्ही. मग बरं असंच करतो मग उद्या. बरं आता हे बा माझं जेवण झालं. आता मी देतो बाबाला आवाज. तू ताट वाढून ठेव पटकन आणि चालली जाय तू ना. अतून चालली जाय तिकडे, बाबाला राहू दे एकट्याला. देऊ दे मग, तू असल्यावर मग जेवणार नाही तर. आहे का नाही, तू इथून चालली जाय, ताट वाढ, मी आवाज देतो. हो जाय दे आवाज, मी वाढतो ताट, जाय.